नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. ऑनलाईन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आले असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यदक्ष खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित आमदार असताना देखील विधानसभेत याबाबत आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लोकसभेत माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक 2025 सादर केले आहे. हे विधेयक ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला सुरक्षित, जबाबदार आणि प्रगतिशील बनवण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात 35 रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात निःशुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची व तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली. मोतीबिंदूच्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी गमावण्याची वेळ येते. मात्र अशा शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी मिळते. सेवाभावी कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळवून देणे हेच खरे जनसेवेचे आणि मानव सेवेचे ध्येय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून 4 निरागस बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रिहान खान वय वर्ष 13, गोलू नारनवरे वय वर्ष 10, सौम्या खडसन वय वर्ष 10 आणि वैभव बोधले वय वर्ष 14 ही 4ही मुले दारव्हा नेर मार्गालगत सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते तेथे पोहायला गेले आणि हा मोठा अनर्थ घडला. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या बेफिकिरीवर तीव्र रोष व्यक्त होत आहे. जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी हत्तीविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात एकूण 79 हत्तींचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दिली. 2020 ते 2025 या कालावधीत हे मृत्यू झाले आहेत. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अहवालातून हा तपशील समोर आला आहे. चंद्रपूर शहरात एका घरात चक्क देह व्यापार सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 19 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील मुक्तीनगर मच्छीनाला भागात एका इसमाच्या घरी धाड मारली असता घरात एक महिला आढळून आली. तिची विचारपूस केली असता 31 वर्षीय अमर शशिकांत त्रिवेदी हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महिलेकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर महिलेची सुटका करून आरोपी द्विवेदी यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशन येथे अनैतिक देहव्यापार प्रतिबंध अधिनियम आणि पिटा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. कोरोनानंतर जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळांची मोफत शिक्षण शिवाय उत्तम शिक्षण म्हणून जोरात चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही त्याचा बोलबाला सुरू झाला. परंतु प्रत्यक्षात आजही नगरपालिका झडपींच्या शाळांची स्थिती किती बिकट आहे हे या वृत्तातून पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल 127 प्राथमिक शाळांमध्ये 580 शिक्षक बोगस असल्याचे आढळून आले आहे. या सर्व शिक्षकांचे पगार थांबले असून या शिक्षकांची माहिती अपलोड करण्यासंदर्भात आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. संस्था चालकांनी पैसे देऊन या शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले. मात्र आता मुख्याध्यापकालाच कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. एकूणच हा गोंधळ सावरण्यासाठी संस्था चालकांनी मुख्याध्यापकांवर खोटी माहिती अपलोड करण्यासंबंधी दबाव टाकल्याचे वृत्त आहे. वणीजवळील गणेशपूर येथे 2 दिवसात दुसरी हत्येची घटना घडली आहे. बुधवार 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेशपूर स्मशानभूमी परिसरात जुगार खेळताना झालेल्या भांडणाचे रूपांतर खुनात झाले. आरोपी संदीप सुरेभान इसापुरे वय वर्ष 40 राहणार गणेशपूर याने दगड उचलून संजय प्रभाकर कावरे वय वर्ष 42 यांच्या डोक्यावर प्राणघातक वार केला.
त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजय यांचा जागीच मृत्यू झाला। पोळा सण बडग्याच्या पार्श्वभूमीवर जुगारांचा चांगलेच उधाण येणार आहे, त्यामुळे पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। वणी पोलीस स्टेशन हद्दीत 2 वेगळ्या आश्चर्यकारक चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत। यातील एका घटनेत चोरट्यांनी चक्क रात्री गॅरेजवर लावलेला ट्रकच चोरून नेला आहे। ही घटना लाल पुलिया परिसरात घडली, तर दुसऱ्या घटनेत शेतात लावलेली ट्रॅक्टरची ट्रॉलीज चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना मोक्षधाम जवळील एका शेतात घडली। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। वणीमध्ये आधी दुचाकी चोरीच्या घटनांना उधाण आल्यानंतर आता मोठे वाहन देखील चोरीला जात असल्याने वाहन मालकांची चिंता चांगलीच वाढली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवस सारखा पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरले आहेत। अशातच धुण्याकरिता नेलेल्या ट्रॅक्टर काही वेळातच पुलाच्या पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील सुरला या गावातून समोर आली आहे। वणी पोलिसांनी राजूर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या 2 मटका अड्ड्यावर धाडशी कारवाई करत 2 मटका बहादरांना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी मटक्याची साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली असून वणी पोलिसांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कंबर कसल्याचे या कारवाईतून दिसून येते। मूल तहसील येथे चोरांनी पावसाचा फायदा घेत घरफोडी करणे सुरू केले आहे। घराच्या अंगणात जे दिसेल ते चोरून नेण्याच्या घटना वणीत वाढत चालल्या आहेत। दारूबंदी असताना या घटनांवर आळा बसला होता, मात्र आता दारूबंदी उठल्यानंतर चोरींचे प्रमाण वाढत चालले आहे। 18 ऑगस्ट रोजी चोरांनी मूल तहसीलच्या जुना सुरला येथे पावसाचा फायदा घेत शंतनू किराणा आणि जनरल स्टोअरचे शटर तोडून 35,000 रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे। शंतनूचे मालक विनोद वरगंटीवार हे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेले असता रात्री ही चोरीची घटना घडली। पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस इन्स्पेक्टर कुमार आत्राम करीत आहेत। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।